सुलगना मला दुख नाही देखणं ग पाजळून ह्या वातीला चांदणीला तर ओके तर भाऊंनो जो काही तुम्ही आता प्रिव्ह्यू बघितला असेल तो अगदी सोपा एडिट करणं आणि जे काही आपलं मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला तर माहिती आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ पूर्णपैकी बघायचा आहे, तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ लक्षात येईल। आणि मटेरियल डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम होत असेल तर आपल्या याच्यावर एक व्हिडिओ आहे अलाइट मोशन मटेरियल सॉल्व नावाचा, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे। तर भाऊंनो जे काय आपलं मटेरियल आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं, लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे करून टाकायचं आहे। आणि जे काय मटेरियल आहे बघू शकते की शेक इफेक्ट आणि बीटमार्क वरचे दिसून येईल तुम्हाला बीटमार्क, त्याला सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनो बघू शकते की तुमच्या भाऊने तुम्हाला मटेरियल लावून दिलेलं आहे, ते आपल्याला काय करायचं जे काही फोटो आहेत पहिले तर मी पहिले फोटो इथे फोटो लावून दिले आहेत तुम्हाला काय करायचं सिम्पली हे फोटो बदलून घ्यायचे। तर फोटो कसे बदलायचे तर बघू शकते की अशा प्रकारे फोटोवरती यायचे। फोटोवरती आल्यानंतर इथे बघू शकते जो काय बॅकग्राऊंडवाला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, कलर्स फिट अँड याच्यावरती जायचं आहे, इथं नाव दिसतो याच्यावरती जायचं आहे। गेल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा, सिलेक्ट करून घेतल्यानंतर तिथे प्लसचं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। बघू शकते अशा प्रकारे बॅकग्राऊंडवाला फोटो बदलून जाईल आणि जो काही वरचा आहे त्याला पण अशाच प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं, कलर्स फिटच्या ऑप्शनवरती जायचं, याच्यावरती जाऊन अशा प्रकारे तुम्हाला फोटो लावून घ्यायचा आहे। तर सिम्पली अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आणि प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर बघू शकते की जो का आपला फोटो आहे तो अशा प्रकारे लागून जाईल। तर जेवढे पण हे फोटो लावून दिलेले आहे इथून आपल्याला फोटो लावून घ्यायचे। तर हे बघू शकता की 3 आहेत, अशा प्रकारे 3 फोटो इफेक्ट कसा आहे तर सिम्पली ग्रुप 1चं ऑप्शन दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवरती जायचं। बघू शकता ग्रुप 1 ग्रुप 2 ग्रुप 3 सिम्पली काय करायचं ग्रुप 1वरती क्लिक करायचं, परत आपल्याला एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं। बघू शकता खालती इमेज असतो त्याच्यावरती क्लिक करायचं, कलर फिटच्या ऑप्शनवरती जाऊन इथून अशा प्रकारे तुम्हाला फोटो बदलून घ्यायचे आहेत। तर फोटोवरती क्लिक करायचं, जे काही तुमची किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो कोणाचा पण तुम्ही अशा प्रकारे लावून घ्यायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि बघू शकता की जो काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे बदलून येईल आणि तिन्ही पण अशा प्रकारे बदलून घ्यायचं आणि जेवढं पण इकडे पण फोटो दिलेले आहेत ते तुम्ही बदलून घ्यायचे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो जे काही खाली रिकामी जागा आहे तर त्याला आपण रिकामी जागा भरू, चला सिम्पली तो फोटो लावून देऊ। तर अशा प्रकारे हा फोटो लावून घ्यायचा आहे आणि जे काय आपल्या रिकामी जागा आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला भरून घ्यायचे आहेत। तर जेवढ्या पण रिकामी जागा आहेत तेवढ्या पण आपल्याला भरायचं आहे। तर सिम्पली चला ते फोटो लावून घेऊ, मी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे अशा प्रकारे आणि या फोटोला धरून ठेवायचे आणि खालती ओढून घ्यायचे लेअरच्या अशा प्रकारे। तर जेवढे पण इकडे फोटो राहिलेले आहेत ते आपण लावून घेऊ, मी फटाकसे लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे आणि याला फोटोला असे खालती ओढून घ्यायचं आहे। तर भाऊंनो अशा प्रकारे तुम्हाला बघू शकता की जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचे आहेत। तर बघू शकता की आरामात जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर बघू शकता की जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर जो काय पहिला इफेक्ट दिसतो सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन याला सिम्पली कॉपी करून घ्यायचं आहे। तर कॉपी बघू शकता इथं कॉपी इफेक्ट नाव दिसतो त्याच्यावरती क्लिक करून याला कॉपी करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर आपलं परत बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर जो काय हा पहिला फोटो आहे सिम्पली याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। पेस्ट कसं करायचं फोटोवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉट इफेक्टवरती जायचं, इथं 3 डॉट दिसतं त्याच्यावरती जाऊन या पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा पहिला, फक्त या पहिल्याच फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर परत आपलं बीटमार्क ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर जो काय दुसरा इफेक्ट आहे सिम्पली याला पण कॉपी करून घ्यायचा, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन कॉपी ऑल इफेक्टवरती जाऊन कॉपी करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे
आणि बिटमार्क ओपन केल्यानंतर जो काही हा दुसरा इफेक्ट आहे तो दुसरा इफेक्ट बघू शकते की इथं 2 लाईनं दिलेल्या आहेत, म्हणजे 2 बिटा दिलेल्या आहेत. तिथंच आपल्याला हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. चला ते फटाकसे पेस्ट करून घेऊ. सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट, याच्यावरती जाऊन फोटोवरती जाऊन इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट. तर बघू शकते की अशा प्रकारे आपला जो काही इफेक्ट आहे तो अशा प्रकारे तुम्हाला लागून जाईल आणि हा इफेक्ट अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचा आहे. तर इकडे आपल्याला 2 बिटा दिसत नाही, इकडे आपल्याला इफेक्ट लावायचा नाही. तर समोर यायचं आहे, समोर आल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर जो काही तिसरा इफेक्ट आहे सिम्पल याला पण अशा प्रकारे क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचा आणि हा तिसरा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर परत आपलं बिटमार्क ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर भावनं तो फोटो काय तो तिसरा इफेक्ट तो तुम्हाला माहिती आहे कुठं लावायचा आहे. तर सिम्पल बघू शकते की जो काही हा लॉंगवाला फोटो आहे सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचा आहे, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट. तर बघू शकते की जो काही लॉंगवाला फोटो आहे अशा प्रकारे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. आणि जो काही लॉंगवाला इफेक्ट आहे लॉंगवाला फोटो आहे त्याला अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. तर भाऊंनी जे काही आपले इफेक्ट वगैरे आहेत ते सर्व लागून गेलेलं आहे आणि जे काही आपलं बॉर्डर आहे ते लावून घ्यायचं आहे. त्याला फटाकशी मी बॉर्डर लावून घेतो. तर अशा प्रकारे भाऊंनी बॉर्डर लावून घ्यायचं आहे आणि लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. एवढं झाल्यानंतर एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ.